कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून आलेलं सरकार दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करते. संजय राऊतांचा प्रहार. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते. भाजपच्या 7 आमदारांसह अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायटी, रहिवासी संकुल आणि चाळींमध्ये बकऱ्यांची कुर्बानी करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी केली. सोसायटीत कुर्बानीमुळे इतर धर्मियांना त्रास होऊ शकतो असा दावा पत्रात करण्यात आला. तर मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीतील कुर्बानीसाठी उभारलेल्या शेडवरून वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत सोसायटी परिसरात आंदोलन केलं. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की आता महाराष्ट्रात वडापावसोबत मत्स्यपाव येणार आहे. हे नवीन फंडे काढत असतात, पण खिमापाव खायचा नाही, कारण त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे. काल या राज्यात मुस्लिमांच्या सणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत, मग तुम्ही तिथे फक्त श्रीखंडपुरीच विका. महाराष्ट्र हा मांसाहारी आहे. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचे पालन करणार आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रावर काय लादत आहात? महाराष्ट्राची दिशा अत्यंत चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. काल या राज्यामध्ये मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत, मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंडपुरीच विका ना, काय विकून? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा, आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. पण सोसायट्यांमध्ये जर कुर्बानी बकऱ्यांची दिली जात असेल तर परवानगी दिली जात काय सोसायट्यांमध्ये नाही बघा, ह्याच्यावरती गृहमंत्र्यांनी, पोलीस आयुक्तांनी बसून तोडगा काढायला पाहिजे. बळी तर आम्ही देतो ना, महाराष्ट्रातलं सरकारच बळी देऊन आलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्या देवीच्या मंदिरात कापले गेले, ही कुर्बानीच आहे ना. त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे. आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रामध्ये मांसाहार होणार आणि मांसाहार केला जाईल, ठीक आहे. पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात, पण आधी जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करतायत त्यांनी आधी जे 55 रेडे कापून, ते पण मंदिरात सत्तेवर आले, त्यांच्याबरोबर आपण बसलेला आहात, त्या कुर्बानीला सुद्धा विरोध केला पाहिजे तुम्ही, हे माझं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.